नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याच्या फोनवरती संपतचा फोन आलेला जानकीने उचलून आखली मोठी रणनीती. त्याचबरोबर इथे सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये फूट पाडणाऱ्या ऐश्वर्याच्या कारस्थानाचा इथे जानकीने सारंगसमोर पर्दाफाश केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, गोष्टी उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने आता खूप मोठं कारस्थान केलेलं असतं. इथे ऋषिकेश जानकीबरोबर बोलत नसतो, याचा ऐश्वर्याने स्वतःसाठी फायदा करून घेतलेला असतो. कारण ऋषिकेश छोट्यातली छोटी गोष्ट जानकीला सांगतो आणि त्यामुळे इथे जानकी त्याला चांगल्या गोष्टी त्यातून सांगत असते. काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट, या सगळ्या गोष्टी आता जानकी ऋषिकेशला सांगत असते. पण इथे आता जानकीने ऐश्वर्याला घरात घेतल्यामुळे ऋषिकेश तिच्यावरती रागवलेला असतो आणि त्यामुळे तो तिच्याबरोबर बोलत नसतो, तिच्याबरोबर अबोला धरलेला असतो आणि त्याचाच फायदा आता ऐश्वर्या घेत असते. तिने आता खूप मोठं पाऊल उचललेलं असतं. इथे तिला रणदिवेंच्या घरामध्ये महाभारत पुन्हा एकदा घडवायचं असतं. तिला बरोबर माहिती आहे की या घरामध्ये जर राम लक्ष्मण जर कोणी असतील तर ते आहेत ऋषिकेश आणि सौमित्र. या दोघांच्या बंधुप्रेमामुळे आत्तापर्यंत हे घर टिकून राहिलेलं आहे. कारण इथे तिने बरोबर सारंगला तर बाजूला काढले. सारंगला तिने बायकोचा बैल, ताटाखालचं मांजर हे सगळं तिने बनवून ठेवलेलं असतं. पण आता सारंगला बाजूला केलं म्हणून इथे आशीर्वाद बंगल्यावरती काय मोठं संकट येणार आहे का, हे तिला कळून चुकलेलं असतं. रणदिवेंना काही फरक पडणार नाही जरी एकटा सारंग बाजूला झाला तरीसुद्धा, कारण त्या घरातले करते धरते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके दोन अनमोल रतन, ते म्हणजे ऋषिकेश आणि सौमित्र. या दोघांचं बंधुप्रेम आपण आधीपासूनच बघत आलो आहे. ऋषिकेशचा सौमित्रावरती किती जीव आहे आणि सौमित्राचा ऋषिकेशवरती किती जीव आहे. सगळेच जण जरी ऋषिकेशच्या विरोधात होते, त्यावरती अविश्वास दाखवत होते, तरीसुद्धा सौमित्र एकटा खंबीरपणे ऋषिकेशच्या पाठीशी उभा असतो. त्याचा पूर्ण ऋषिकेशवरती विश्वास असतो की तो कधीच चुकीचं वागू शकत नाही. पण आता याच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न ऐश्वर्याने केलेला असतो. ऐश्वर्याला कळतं की इथे ऋषिकेश आता नानांच्या किडनॅपरला शोधतोय. त्यामुळे इथे ऐश्वर्याला हे सुद्धा माहिती असतं की ऋषिकेशने एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय तो काही स्वस्थ बसत नाही आणि तो कुणाला घाबरत सुद्धा नाही. त्याचा आता इथे जर सयाजी विखे पाटीलवरती संशय आहे म्हणजे संशय आहे, तो हे सत्य करून दाखवणार आणि तो त्याच माणसावरती संशय घेतो ज्याच्यावरती त्याला इथे विश्वास असतो की हा माणूस किडनॅपर असू शकतो. त्याच्यामुळे इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. तिला असं वाटतं की ऋषिकेश आता लवकरच माझ्या डॅडापर्यंत पोचेल. संपत एकदा सापडला, गण्या एकदा सापडला की माझ्या वडिलांचं नाव समोर आलंच म्हणून समजा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने प्लॅनिंग केलेलं असतं की संपतला इथे सौमित्राला फसवायला सांगितलेलं असतं. संपत हा खरा किडनॅपर आहे. त्याने एका बॉसच्या सांगण्यावरून नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप केलं आहे, ही माहिती ऋषिकेश, जानकी सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता नक्की मग बॉस कोण आहे, संपतने हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं, हे ऋषिकेशला शोधून काढायचं असतं. त्याचाच फायदा ऐश्वर्या करून घेते. ऐश्वर्या म्हणते की आता नक्की बॉस कोण आहे हे ऋषिकेशला कळायच्या आधी सगळं इथे आता त्याचं लक्ष सौमित्रावरती गेलं पाहिजे, सगळा संशय सौमित्राकडे वळवला पाहिजे, अशी इच्छा आता ऐश्वर्याची असते. म्हणून प्रेक्षकांना ऐश्वर्या काय करते, संपतला इथे प्रॉपर्टीच्या केसच्या संदर्भात सौमित्राला भेटायला सांगते आणि वारंवार सौमित्राबरोबर त्याच्या भेटीगाठी वाढवायला सांगते. त्याच्यामुळे इथे गण्याला सांगितलेलं असतं की जेव्हा संपत सौमित्राला भेटेल तेव्हा त्यांचे फोटोज काढायचे आणि ते फोटोज पाठवायचे कुणाला, ऋषिकेशला, जेणेकरून ऋषिकेश म्हणेल की हा बॉस आहे का, हा बॉस आहे का, आणि तिने खूप मोठी फिल्डिंग लावलेली असते. म्हणजे इथे संपत, त्याबरोबर संपतचा भाऊ किशोर इथे एका ज्या ठिकाणी, ज्या मॉलमध्ये आता प्रेत ठेवले जातात, डेड बॉडीज ठेवल्या जातात, तिथला इन्चार्ज म्हणजे किशोर, त्या किशोरला सुद्धा तिने हाताशी धरलेलं असतं. म्हणजे इथे किशोरकडूनच त्या बॉसने डेड बॉडी मॅनेज केली असेल, जी नानांची डेड बॉडी म्हणून त्यांनी तिथे ठेवली असेल. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असतात. हे सगळं कन्फ्युजन असतं. ऋषिकेश आता म्हणत असतो की अच्छा, म्हणजे त्या बॉसने किशोरकडून डेड बॉडी मॅनेज केली आणि ती नानांची डेड बॉडी आहे असं मला सांगण्यात आलं, असं आम्हाला भासवण्यात आलं.
हे सगळं मॅनेज केलं होतं त्या बॉसने. हा बॉस आहे कोण? किशोर म्हणतो की उंच आहे, गोरा आहे, राजबिंड दिसतो, त्याचबरोबर एखाद्या लॉयरसारखा आहे. मग आता लॉयर कोण? आता प्रेक्षकांना लॉयर म्हणजे आपला सौमित्र. मग ऋषिकेशला कसा संशय येणार नाही? पण तरीसुद्धा ऋषिकेशने सौमित्रावरती अविश्वास दाखवायला नको होता. कधी कधी आपल्या नजरेला दिसतं ते खरं असतं असं नाहीच. कारण का ऋषिकेशच्या बाबतीत काय झालं होतं? ऋषिकेशच्या बाबतीतसुद्धा असे काही पुरावे सादर करण्यात आले होते जे संशयास्पद होते, पण ते फसवूनच सादर केलेले असतात की नाही ऋषिकेशला. मग तरीसुद्धा सौमित्राने अविश्वास दाखवला? अजिबात नाही. मग इथे ऋषिकेशने सुद्धा त्याच्यावरती अविश्वास दाखवायला नको. पण तरीसुद्धा आता गोष्टी अशा काही त्याच्यासमोर घडत असतात ज्याच्यामध्ये त्याला असं वाटत असतं की कदाचित सौमित्र याच्यामध्ये आहे का? तो खरा बॉस आहे का? आणि ज्या वेळेला संपत सौमित्राला खोटं बोलून त्या मॉलच्या बाहेर नेतो किशोरबरोबर भेट घडवून द्यायला, तेव्हा प्रेक्षकांनो CCTV कॅमेऱ्यामध्ये इथे आता सौमित्र, संपत आणि तो किशोर तिघेही जण आलेले असतात. आणि आता इथे जो देशमुख आहे, जो की आपल्या ऋषिकेशचा माणूस आहे, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस आहे, त्याने आता जे CCTV फुटेज मिळवलेलं असतं त्या मॉल बाहेरचं, तिथे सौमित्र त्यांच्याबरोबर बोलतोय हे दिसतं. पण आता ऋषिकेशला कळायला पाहिजे की सौमित्र इथे नेमका क्या गेला आहे. तर प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये बोलायला गेला आहे. तो म्हणतोय की माझे काही क्लायंट आहेत. तर मग इथे ऋषिकेशची जबाबदारी बनते की जाऊन आता सौमित्रबरोबर बोलायचं. आणि सौमित्रबरोबर ऋषिकेश बोलायला सुद्धा जातो. पण तेव्हा काही बोलणं होत नाही, कारण तेव्हा तिथे जानकी आलेली असते. जानकी म्हणते की मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, दोघेजण आधी जेवायला चला बरं. तेव्हा इथे ऋषिकेशचं सौमित्रबरोबरचं बोलणं अर्धवट राहतं. दोघेही जेवायला जातात. पण प्रेक्षकांनो, ऋषिकेशला जो व्हिडिओ मिळालेला असतो ज्याच्यामध्ये सौमित्र त्या संपतबरोबर आणि त्या किशोरबरोबर बोलत असतो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर ऋषिकेशला कुठेतरी आता सौमित्रवरती हलकासा संशय आलेला आहे की कदाचित बॉस म्हणजे सौमित्र तर नाही ना. तर इथे ऐश्वर्याला वाटत असतं की जानकीने तिला कपाटामध्ये बंद करून का वडिलांकडे पाठवलं, म्हणून तू एक बाजी जिंकलीस, म्हणून तू काय आता सारख्या बाजी जिंकत जाणार आहेस का? मी तुला सडेतोड उत्तर देणार. आणि इथे ऐश्वर्याला असं वाटतं की ज्या वेळेला ऋषिकेशला कळेल की हे सगळं सौमित्रने केलं आहे, तेव्हा तो सौमित्रच्या अंगावरती धावून येईल आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करेल. आणि मग काय होईल? तर इथे दोन भावंडांमध्ये भांडण होईल. आणि तेच तर मला बघायचं आहे. असं ऐश्वर्या जेव्हा म्हणते तेव्हा तिच्या मनासारखं प्रेक्षकांनो काहीच होणार नसतं. कारण जानकीला या प्लॅनबद्दल आधीच कळलेलं असतं. कारण ज्या वेळेला ऐश्वर्याला ती कपाटामध्ये आता सारंगबरोबर तिच्या वडिलांकडे पाठवून देते, त्याच वेळेला तिचा मोबाईल घरी राहिलेला असतो आणि प्रेक्षकांनो संपतचा फोन आलेला असतो. आणि इथे जानकी तिचा फोन उचलते मुद्दामून. तिला ऐकून घ्यायचं असतं की हिचं काय बोलणं होतं लोकांबरोबर, हिच्या मनामध्ये हिच्या डोक्यात काय प्लॅनिंग चालू आहे हे जानकीला आता कळून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच ती ऐश्वर्याचा फोन उचलते. तेव्हा संपत तिकडून म्हणतो की मॅडम, अहो ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत, प्रॉपर्टीचे पेपर कधी देताय? तो सौमित्र, तो वकील जेव्हा माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर मागेल तेव्हा मी त्याला माझे पेपर म्हणून कुठले पेपर देऊ? तुम्ही म्हणाला होतात ना की प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही मॅनेज कराल म्हणून. हे बघा, मी ठरल्याप्रमाणे सगळं करतोय. मी त्याला बॉस असं सुद्धा म्हणतोय. त्याचे आणि माझे फोटोसुद्धा गाणे आता ऋषिकेशला पाठवतोय. ऋषिकेशला आता सौमित्रवरती संशयसुद्धा आला आहे. कारण त्याला आता असंच वाटतंय की कदाचित सौमित्र तर बॉस नाही आहे ना. तेव्हा आपल्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी घडतायत. फक्त तुम्ही सांगा आता ऐशुताई की पुढे आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही फक्त प्रॉपर्टीचे पेपर द्या. कारण तो सौमित्र म्हणतोय जे पेपर मी त्याला दाखवले ना ते अर्धवट पेपर आहे. आणि तो म्हणाला की असे अर्धवट पेपर घेऊन मी तुमची केस लढणार नाही आहे. अहो तो हुशार वकील आहे, त्याला आता फसवणं माझ्यासाठी कठीण होऊन बसेल. तुम्ही आता प्रॉपर्टीचे पेपर द्या. तेव्हा इकडे आता संपत जे काही बोललेलं असतो जानकीने सगळं ऐकलेलं असतं. तेव्हा जानकीला कळलेलं असतं की अच्छा, म्हणजे ऐश्वर्याने आता इतकी मोठी खेळी खेळले तर काही गरज नाही. आत्ता हे सध्या कुणाला सांगायची गरज नाही. एवढा मोठा खेळा आता ती खेळले, मग आता मलासुद्धा तिच्याबरोबर खेळायला हवं असं इकडे जानकी म्हणते. त्याचबरोबर इथे जेव्हा आता ऋषिकेशच्या हातामध्ये ते CCTV फुटेज लागतं तेव्हा ऋषिकेशला प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इथे आता ऋषिकेश जेव्हा ऑफिसमध्ये असतो आणि तो व्हिडिओ बघतो त्याच वेळेला जानकी त्याच्यासाठी डबा घेऊन येते आणि म्हणत असते ऋषिकेश काय झालं? तेव्हा इथे ऋषिकेशला धक्का बसलेला असतो. त्याने ते फुटेज बघितलेलं असतं ना.
तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश काय होते तुम्हाला, सांगा ना काय झालं. तेव्हा हातातला व्हिडिओ आता जानकीसुद्धा बघते. जानकी म्हणते, बरं मग याच्यावरून तुम्ही काय आता विचार करताय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं तुला कळत नाही आहे का, हा संपत आहे, याने नानांना किडनॅप केलं होतं आणि तो बॉस कुणाला म्हणतो तर आपल्या सौमित्रला. याचा अर्थ सौमित्रच्या सांगण्यावरूनच संपतने हे केलं असेल का. तेव्हा इथे जानकी म्हणते, बसला तुम्हाला विश्वास या व्हिडिओवरती, कळते का तुम्हाला तुम्ही काय करताय ऋषिकेश. म्हणूनच काल मी तुम्हाला सौमित्र भाऊजींबरोबर काही बोलू दिलं नाही. मला कळलं होतं की नक्की काय गडबड चालली. तुम्हाला आता कुणावरती संशय आहे तर सयाजी विखे पाटीलवरती संशय आहे. हे ऐश्वर्याला कळलं की तुम्ही खऱ्या किडनॅपरला शोधण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा ऐश्वर्याने काय केलं माहिती आहे, तुमचं लक्ष हे आता दुर्लक्षित केलं, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं. तुमचं लक्ष सयाजी विखे पाटीलवरून काढण्यात आलं आणि सौमित्र भाऊजींवरती टाकण्यात आलं. सौमित्रची आणि संपतची भेटसुद्धा कुणी घालून दिले माहिती आहे का तुम्हाला, ऐश्वर्याने. कारण इथे ऐश्वर्याने सौमित्र भाऊजींना फसवण्याचा डाव रचला आहे. त्यांना बॉस म्हणून ती तुमच्या समोर उभं करते, जेणेकरून तुमच्यामध्ये वाद निर्माण व्हावा आणि या घरामध्ये भांडण व्हावं. ऐश्वर्याने संपतला सांगितलं की एका प्रॉपर्टीच्या केसच्या संदर्भात सौमित्र भाऊजींना भेट म्हणून, आणि बरोबर तेव्हाच त्यांचे फोटोज काढून गण्या तुम्हाला पाठवत होता. मग तुम्ही गण्यावरती कसं काय विश्वास ठेवला. गण्या हा सयाजी विखे पाटीलचा माणूस आहे. गण्या आणि संपत या दोघांनी मिळून आपल्या नानांना किडनॅप केलं होतं सयाजी विखे पाटील याच्या सांगण्यावरून. हे तुम्हाला माहिती आहे का ऋषिकेश. अहो तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यात यावं म्हणून ऐश्वर्याने हा सगळा प्लॅन केला आहे. नाहीतर त्या गण्याला बरोबर इथे आता फोटो तुम्हाला पाठवायची काय गरज आहे, तो पण सयाजीचाच माणूस आहे ना. पण हे सगळं प्लॅनिंग आहे. तुमचं लक्ष सयाजी विखे पाटीलकडून काढण्यासाठी ऐश्वर्याने केलेला प्लॅन. बॉस बॉस म्हणून सारखा तुमच्या समोर आता इथे सौमित्र भाऊजींना हाक मारणं. सौमित्र भाऊजी यांना तर माहितीसुद्धा नाही आहे की संपत हा नानांचा किडनॅपर आहे. कारण संपतला मी बघितलं आहे आणि तुम्ही बघितलं आहे, पण सौमित्र भाऊजींना कुठे काय माहिती आहे. तेव्हा तुम्ही सौमित्र भाऊजींना हा फोटो दाखवा आणि त्यांना विचारा काय खरं आणि काय खोटं, ते तुम्हाला सांगतील. त्यांच्यावरती अविश्वास दाखवू नका आणि ऐश्वर्याला तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ देऊ नका. कळतंय तुम्हाला. जेव्हा तुमच्यावरती खुनाचा आरोप करण्यात आला होता ना, तेव्हा इथे आता सौमित्र भाऊजी होते जे तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते. तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केला आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून तुम्ही सौमित्र भाऊजींवरती अविश्वास दाखवताय, हे मला अजिबात मान्य नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते की संपतचा ऐश्वर्याला फोन आला होता. ज्या वेळेला ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या घरी गेली होती तो फोन मी उचललेला होता आणि तेव्हा मला संपतचा, ऐश्वर्याचा, सयाजी विखे पाटील या सगळ्यांचा प्लॅन कळला. तर इथे आता सौमित्र भाऊजींची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. बिचारे इनोसंट आहेत, साधे आहेत, त्यांना फसवलं जातं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अच्छा म्हणजे मला ज्याच्यावरती संशय आला होता तेच खरं आहे. ठीक आहे, आता ह्या संपतला पकडतो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता हिला काही माहिती नसतं. जानकी म्हणते की तुम्ही एक काम करा, आता तुम्ही सौमित्र भाऊजींबरोबर बोला की त्यांना फसवण्याचा हा कसा प्लॅन केला जातोय. तेव्हा जानकी ऋषिकेश आणि सौमित्रला ऐश्वर्याच्या प्लॅनबद्दल सगळं सांगते आणि इथे सौमित्रला संपतचा फोटो दाखवला जातो आणि हा संपत तुम्हाला फसवायला येतोय, नानांचा हा किडनॅपर आहे, हे सुद्धा सौमित्रला सांगितलं जातं. आणि ज्या वेळेला तो संपत पुन्हा एकदा सौमित्रला भेटायला येतो आणि त्यांचे फोटोज काढले जात असतात, तेव्हा ऋषिकेश त्या ठिकाणी जातो आणि संपतला पकडतो आणि संपतला मारतो आणि त्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट तर त्याने करूनच ठेवलेली असते. पोलिसांना बोलावून त्याला अरेस्ट केली जाते आणि मग इथे आता इन्स्पेक्टर पवार तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, ते इथे आता संपतला मारतात. ऋषिकेश सुद्धा खूप मारतो. सौमित्र म्हणतो, काय रे, म्हणून मला बॉस अशी हाक मारत होतास काय. मी तुला सांगितलं होतं की मला इथे रणदिवे म्हणा नाहीतर मला ॲडव्होकेट म्हणा, पण तुम्ही मला बॉस म्हणू नका, नाहीतर साहेब म्हणा, वकील साहेब असं सुद्धा म्हणालो होतो ना. पण बॉस म्हणत होतास त्याचं कारण मला कळलेलं आहे. सगळा आरोप माझ्यावरती टाकण्याचा प्रयत्न करत होतास ना. तेव्हा इथे आता सगळा प्लॅन इथे कळलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता इथे संपतला चांगला मार दिल्यानंतर सयाजी विखे पाटीलचं नाव समोर येतं आणि हे सगळं नाटक तुला कुणी करायला सांगितलं होतं, कुणी मला फसवायला सांगितलं होतं असं विचारल्यानंतर संपतने ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं, कारण त्याला पोलिसांचा मार सहन होत नाही. आणि इथे सौमित्रसुद्धा धमकी देतो की तुला आता मी जन्मठेपेसाठी सुद्धा पाठवू शकतो, सांग मला कुणी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा संपत इथे ऐश्वर्याचं नाव घेतो. तेव्हा इथे ऐश्वर्याचं
ऐश्वर्याचं कारस्थान सारंगच्या समोर आलेलं असतं आणि सारंगचे डोळे उघडलेले असतात की घरामध्ये भांडण व्हावं सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये. तेव्हा इथे ऐश्वर्याने कशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलं होतं सौमित्रला फसवण्यासाठी हे जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा इथे सारंग आता ऐश्वर्याच्या थोबाडीत देतो आणि तुला काय या घरामध्ये आणली म्हणून आता त्याला पश्चाताप होत असतो. एका चुकीच्या बाईची मी साथ दिली हे सत्य त्याला आता कळलेलं असतं आणि त्याला स्वतःचीच लाज वाटत असते. अशा पद्धतीने जानकीने आता घरावरती मोठं संकट येणार होतं. हे संकट आता बाहेरच्या बाहेर दूर केलेलं असतं आणि पुन्हा एकदा तिने ऐश्वर्याला मात दिलेली असते आणि आपलं घर हे सुखरूपरित्या वाचवलेलं असतं आणि आपली माणसं आपली नाती खूपच जास्त हुशारीने पुन्हा एकदा जपलेली असतात.